नमस्कार, मी राणी चौरे, राणीज वर्ल्ड विथ सुई धागा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग या पार्ट्समध्ये शिकणार आहोत. पण ब्लाऊजचे कटिंग शिकण्याआधी ब्लाऊजचे जे मेजरमेंट लागतात ते बॉडीवरून कसे घ्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला तर आपण मेजरमेंट घेऊया. सगळ्यात पहिले आपण जेव्हा बॉडीची ब्लाऊजची उंची घेतो तर ती उंची घेताना शोल्डर लाईनला टेप पकडायचा आणि चेस्टच्या एंडिंग पॉइंट पासून जर कटोरी ब्लाऊज असेल तर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 4 टक्स किंवा प्रिन्सेस कट असेल तर आपण त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचा. शोल्डर पासून हा ॲपेक्स पॉइंट पासून चेस्ट एंडिंग आणि त्यानंतर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊया. म्हणजे ब्लाऊजची टोटल उंची आपली 13.5 येते. हे झालं ब्लाऊजची उंची. त्यानंतर आपण ब्लाऊजची उंची झाल्यानंतर फ्रंट शोल्डर आणि बॅक शोल्डर घेणार आहोत. तर फ्रंट शोल्डर घेताना काय करायचं, जे आपण आपला हाताचा जो जॉईंट असतो त्या जॉईंटला 2 जॉईंट म्हणजे हा एक आणि हा एक, या जॉईंट पासून ही उंची आपली घ्यायची. फ्रंट शोल्डर घ्यायचा. ही आपली येते बरोबर ह्या जॉईंट पासून ही लाईन घ्यायची म्हणजे आपली येते 11.5. त्याचबरोबर आपण बॅक शोल्डर घेणार आहोत. तर बॅक शोल्डर घेताना तीच प्रोसिजर. जे आपले हाताचे जॉईंट असतात त्या जॉईंट पासून एक इथे बोन लागतं. आपण जर असं प्रेस केलं तर इथे बोन लागतं. तर ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ब्लाऊजचे बॅक शोल्डर घ्यायचं. तर ते आपलं समजा 14 येते. त्यानंतर लगेच बॅक शोल्डर झालं की ब्लाऊजचा नेक घ्यायचा. ब्लाऊजचा नेक घेताना नेहमी कस्टमरला विचारून त्यांच्या सोयीनुसारच तो नेक घ्यायचा. आणि नेक घेताना एकतर तुम्ही या पद्धतीत नेक घ्यायचा. ठीक आहे. तर आपण हा घेतो 10. बॅक नेक झाल्यानंतर ब्लाऊजचा आपण फ्रंट नेक घेणार आहोत. तर फ्रंट नेक घेताना शोल्डरच्या लाईनला टेप धरायचा आणि हे मेजरमेंट घ्यायचा. तर इथं आहे 7. हा फ्रंट नेक झाला. त्यानंतर आपण चेस्ट घेणार आहोत. तर चेस्ट घेताना टेप बरोबर पकडायचा सेंटरला आणि हा असा पकडायचा. मागे कुठेही फोल्ड होऊन द्यायचा नाही. टेप तो चेक करून घ्यायचा की आपण बरोबर पकडले का. इथे एक बोट आपण असं ठेवायचं आणि त्या पद्धतीने हे मेजरमेंट घ्यायचा. तर या आपल्या केसमध्ये ते 33. त्यानंतर हे ते अप्पर चेस्ट. आता आधी आपण फुल बस्ट घेतली, त्यानंतर अप्पर चेस्ट घेतली. अप्पर चेस्ट घेताना टेप एकदम व्यवस्थित पकडायचा. बॅकलाही कुठे फोल्ड होऊन द्यायचा नाही. त्या पद्धतीने. ठीक आहे. बॅकलाही कुठे फोल्ड होऊन द्यायचं नाही. तेही आपल्या इथं 33. फ्रंट अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट यामध्ये काहीच फरक नाही. 33. त्यानंतर हे आपलं कमरेचं माप घ्यायचं. ठीक आहे. कमरेचं माप घेताना तेही असंच बोट पकडायचं आतमध्ये एक आणि जे फिटिंगचं माप आहे ते घ्यायचं आणि हात वर करायला सांगायचा. या पद्धतीने म्हणजे हे हात वर केल्यानंतर हे फिटिंग जे आहे ना ते आपलं कमरेचं फिटिंग राहतं. याला 30. हे झाले आपले बॉडीचे मेजरमेंट. त्यानंतर आपण स्लीव्हचं मेजरमेंट घेणार आहोत. स्लीव्हचं मेजरमेंट घेताना जशी स्लीव्ज पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीत स्लीव्हचं मेजरमेंट घ्यायचं. 4, 5 किंवा एल्बो लेंथ पर्यंत 10 या पद्धतीने ही लेंथ घ्यायची. लेंथ घेतल्यानंतर त्याचा ब्लाऊजची दंड घेर तो ह्या पद्धतीत घ्यायचा. हे झालं 12. त्यानंतर अजून एक माप लागतं आपल्याला आर्महोलचं. तर आर्महोलचं माप घेताना हे बघा टेप बरोबर हा इथे सेंटरला आपल्या समोर आला पाहिजे. तर हे येतं 17. ही अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची मेजरमेंट घ्यायची आणि त्याच नंतर कटिंग स्टार्ट करायची. जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळतील. अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.